मी हिरव्या बांगड्या थोडा कमी करणार आहे. 6 घातलं छान दिसतं. 6 घेणार आहे. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, घरातलं तर सगळं काम आवरलंय आणि मी निघाले आहे तर बाहेर काही कामानिमित्त. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला, वाटती लागली पाणी पिऊन ये. मी चालली आहे. बाय बाय. ओके. हो हो, जा. जेवण करा आणि झोपावा. बाय बाय. उद्या येऊ. ओके ओके, उद्या येते. बाय बाय. ओके, रात्री येते. ओके. चला, आता मी निघाली आहे. घरात आवरलं होतं. काय रे बाळा, जाऊ दे. तर नम्रताच्या मुलाचा बर्थडे होताच, त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं. तर म्हटलं भरपूर थंडी आहे तर स्वेटरच बघू त्याच्यासाठी. तर मम्मी पण आली होती माझ्यासोबत मार्केटमध्ये. तर पहिली मी किराणा केला आणि त्यानंतर इकडे आली. आणि येताना मस्त मम्मीने गुलाबजाम आणले, कारण तिला होतं उपवास एकादशीचा. तर आता आम्ही मस्त गुलाबजाम खातोय. मार्केटमधून आली आत्ताच. तर आज ना नम्रताच्या मुलाचा बर्थडे आहे, डुगूचा. तर त्याच्यासाठी ना गिफ्ट घ्यायला गेले होते. तर स्वेटरच घेतलं, कारण भरपूर थंडी ना. तर तुम्हालाही दाखवते कसं आहे. पण मस्त येताना गुलाबजाम घेऊन आले आणि आता मम्मीकडे चाले, कारण मला जायचंय भाटवाडीला. तर सईला काय आणलं नाहीये, कारण भरपूर बाहेर थंडी आहे. रात्रीचं यायचंय परत रिटर्न. त्यामुळे म्हटले नकोच. तर ते घ्यायला तिला, ती मस्त झोपली होती. तर हे बघा, मस्त आता गुलाबजाम मी खातोय. छान आहे. तर मी कधी बाहेर चालत नाही, पण प्रियंका म्हणे छान आहे. छान लागतो ना तिथला, मस्त लागतो आणि भारी असतो. तर आम्ही आता सध्या आणलेच नव्हते ना बाहेरून कधी. घरी पण बनवतो ना, छान बनवते मी. पण आता सध्या ते पण बनवलं नाहीये, कारण वेळच नाहीये. खरेदी 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 धावपळ. आता लग्न हो असतो तो काही असं निवंत नाहीच आहे. लग्न झालं का रेसिपी बनवू? रेसिपी बनवणार आहे मी. लग्न झाल्यावर नक्की रेसिपी बनवणार आहे, कारण आता खरं सध्या तर वेळच नाहीये. कधी मम्मीचे का असते, कधी इकडं असते, कधी कुठं जाते, कधी नाशिकला. त्याच्यामुळे असं निवंत वेळच नाहीये. पण सगळं निवंत झाल्यावर मी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. तर मार्केटमधून आलो होतो आणि आज बर्थडे आहे ना, तर नम्रताच्या मुलाचा. त्याच्यासाठी ना स्वेटरच घेऊन आलोय. जॅकेट काहीच आहे. त्यामुळे त्याला तुमच्यासोबत शेअर करते. त्याला गिफ्ट द्यायचंय. हे बघा, मोठं होईल का मम्मी? थोडं मोठंच असू दे ना. मग ते मापात घेतलं का ते छोटं होऊन जातं. आणि स्वेटर कसं निदान 2-1 वर्ष तरी गेलं पाहिजे ना. आणि मुलांच्या छान असं कापड वगैरे मस्त आहे आणि कलर पण छान आहे ना. कलर छान आहे ना. आणि मधून पण असं म्हणजे ते असं खूप सॉफ्ट आहे असं. छोट दिसत होतं काही इथं मोठं झालं का? पण आपण ते 20 नंबरचं घेतलं होतं ना. हे किती? 22 नंबरचं आहे. काय होत नाही 2 नंबर. पण मग कसं थंडीत निदान इथं तरी आलं पाहिजे गुडघ्यापर्यंत. छान आहे, मस्त भेटले आम्हाला हे. मला तर खूप आवडलं. आणि विमल मधूनच घेतले आम्ही सगळे. घेतलं स्वेटरांची खरेदी विमल मधून. क्वालिटी पण खूप छान आहे ना. क्वालिटी छान आहे, सॉफ्ट आहे असं. मस्त आहे, भारी भेटलं. उलट आपण गेलो होतो की तिकडं किती महाग होते. नव्हते पण ना, आपण अशी क्वालिटी पण नव्हते, असे साधे होते. मला हे लय आवडलं. मला तर मी म्हटले सैला असं घे काय, पण तू म्हणे नको. आणि काल पुन्हा माझी मम्मी ते सगळे काही गेले होते नाशिकला. तर सौरभ भाऊनी आणले टिबेटन वरून. नाशिकला टिबेटन वरूनच घेतले हे. त्याच्यासाठी खूप महाग क्वालिटी आहे. क्वालिटी भरपूर छान आहे, पण किमती पण छानच आहे. कितीचे हे? ते आहे हे 1200. 1200चे आहे? नाही 1200चं नाही का, ते 1200चं तर दुसरं आहे दीदीचं. हे 2000चं आहे. 1 रुपया कमी नाही त्याच्यावर आहे ना किंमत.
तिथं कोणती वस्तू घे 1 रुपया किंमत केल्या जात नाही. कोणत्या पण दुकानात फिर. म्हटले 1200 एवढं भारी नाही ना बाई. ते मामांनी मावशीने घेतलं ते 1200च आहे का काय? कसं आहे? असंच आहे पण थोडं वेगळं फक्त. नाही काकांचं पण 2000चं आहे, सौरभचं पण 2000चं आहे. आणि आम्ही बघितलं होते 1200चं, ते घ्यायचं होतं पण नाही घेतलं आम्ही. ते सौरभला आवडलं ना. का नाही ते ना म्हणजे असं चोपडं होतं, कपडा त्याचा चोपडा होता. नाही फरच नव्हतं की फरच ते नाही बघितलं. लेडीज नाही ते बघितलंच नाही. मग थंडी वाजली मला तर. आम्ही एक ना आधी 1200 वाला बघितलं होतं पण ते पण छान होतं. पण मग नंतर सौरभला सौरभला म्हणजे आम्हाला पण हे आवडलं, सौरभला पण आवडलं. पण काळं होतं त्याच्यामुळे मी नाही म्हणत होते. पण दोघं पण बोलले का आपण कायम थोडी घालणार आहे का, छान आहे ते. सागर मामा बोलला त्याचा का घे, मला पण आवडलंय. मग ते सौरभसाठी घेतलंय. नाही तर मी काळी वस्तू नाही घेत. पण आता दोघांना पण ते आवडलं आणि म्हटले नको माझ्यामुळे आवडलं तर घ्यायचा. पण छान आहे एकदम, असं स्टायलिश पण आहे. आणि असं फुगलेलं राहतं तसं नाही, असं छान आहे. आणि सौरभने घातलं इतकं भारी दिसायचं. मग मला पण आवडलं. मग म्हटले जाऊ दे घे. छान आहे, मस्त आहे. नाही तर जास्त काळ्या वस्तू मी जास्त घेत नाही. ते त्याने मागच्या वेळेस 2000 आणले तर त्याच्यापेक्षा तर छान आहे. त्याच्यापेक्षा छान आहे. त्याला फुगेले ना. चला दुसरी खरेदी. आणि आम्ही मागे गेलो होतो, आम्ही सगळे सोबत बघू होते जर्किंग खूप. आणि तिथं जर्किंग आहे ना खूप छान भेटतं बरं का. म्हणजे इतकी क्वालिटी म्हणजे ना तशी क्वालिटी आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो पण अशी क्वालिटी कुठंच नाही भेटली. त्याच्यामुळे ते जर्किंग हातात घेताच लगेच म्हणजे त्या हातात वस्तू घेतली का त्याची क्वालिटी कळून जाते की हे हलकं आहे का भारी आहे. पण हे म्हणजे वरून टेन्शन नाही. 7-8 वर्ष टेन्शन नाही. जातं पैसे पण मग वस्तू पण टिकते ना आणि छान निघते. आणि काळं मी त्याला घेऊन देत नव्हते पण मला पण खूप आवडलं. त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं घे, छान आहे. आणि त्याला खूप भारी दिसायचं ते. प्रियांकाकडे तर आम्ही शालीमारला गेलो. आम्हाला हाराचे सेट, मंगळसूत्र पण घ्यायचे होते पण अनुराधा या शॉपमधून घ्यायचे होते तर ते बंद होतं. मग ते काही घेणं झालंच नाही. तर मावशीने घेतली ना तिकडून पण नाशिकवरनं जर्किंग वगैरे काही. त्या दिवशी पण दीदीला घेतला ना, दीदीला जर्किंग घेतला. मावशीची खरेदी झाली. आणि मला सेटच घ्यायचा होता याच्यावर साऊथ इंडियन घागऱ्यावरती. तोच बघायला गेलो होतो पण ते दुकान बंद होतं ना, त्यामुळे आम्ही काही घेतलंच नाही. तर फक्त आम्ही बांगड्या घेऊन आले. एवढेच बांगड्या, हेच माझे आहे. एवढेच खरेदी माझी आहे. तर साड्यांवरती मॅचिंग पण हे परवडलं मम्मी नाशिकला. 60 रुपयाच्या 3 डझन घ्या. 60 रुपयाच्या परवडल्या. आपल्या सिन्नरला 90 का 80 रुपयाच्या 90 रुपये परवडल्या. म्हणजे हे 60 रुपयाला 3 डझन भेटल्या मला. तर या कलरच्या साड्या आहे त्यावर घेतलंय. आणि ह्या डायमंडच्या घेतलंय. हे किती रुपयाला घेतलंय का आपल्याला? 100 रुपये. हे 100 रुपयाला पडले. 12 आहे त्या पण. 12 आहे त्या. आणि हे मम्मीचे येल्लो साडीवर. तू एवढंच घेतलं होतं का? हा मी एवढंच घेतलं आणि त्या घेतल्या ना. आणि ह्या पण घेतल्या ना, त्याच्यात मिक्स करायला घेतल्या. गोल्डन मध्ये, डायमंड मध्ये. आणि ह्या आवडल्या मला खूप. आणि ह्याची प्राइस किती होती? 250 का किती ना? 250 नाही ते ना 190च्या आहेत त्या 4 आणि ह्या 250च्या आहेत. तर त्याने ना हिरव्या बांगड्यांमध्ये मिक्स करण्यासाठी आणले हे मोतीचा चुडा. आणि खूप छान आहे. म्हणजे ह्या 2 बांगड्या ना 250 रुपयाला भेटल्या आहे. पण याची पॉलिश वगैरे काही जाणार नाही. तर ती पोरी बोलली ना दाखवणारी जाणार नाही. खूप छान आहे, मस्त डिझाईन आहे. आणि यामध्ये ऍड करण्यासाठी हे 4 घेतले. हे पण खूप छान आहे, मस्त आहे. तर आता ना मी मिक्स करून दाखवते मम्मी तुला. बघ बरं सेट कसं दिसत. आणले तर आहे महालक्ष्मीच्या बांगड्या आहे ना.
दिसतंय का? छान दिसतंय का? त्यांना ना मम्मीला चांगलं वाटत. मम्मीला छान वाटेल का? मग छान वाटेल. कसं दिसतंय नवरी सारखं दिसतंय भात. असं लय मम्मीला एवढा कधी घातलेला नाहीये. एवढा भारी दिसतंय. भारी दिसतंय. मग या किती 6 काय मी 5 घेणार आहे का? वस्तू घेऊन आलो कारण नंतर गर्दी केल्यासच राहत नाही. यू पिना वगैरे हेअरस्टाईल करण्यासाठी साडी पिना, हे पिना, पेन्सिल वगैरे असे सगळं घेऊन आलोय. तरी पण काही ना काही राहतच आमचं. आई पुन्हा खरेदीला जातोच. पुन्हा काही व्हिडिओ येतील खरेदीचे कारण विसरून जातो. काही असं असतं की पुन्हा आठवण येतं हो हे राहिलं. लय आता नाशिकला डायरेक्ट सौरभच्या लग्नाची खरेदी. आता पूजाच्या लग्नाची संपली. आता सौरभच्या लग्नाची पूजाचं लग्न शनिवारी नाही माझं तर नाशिकला संपलंय आता जाणं कारण पूजाच्या लग्नाची खरेदी झालीये. आता पूजाच्या लग्नानंतर मग सौरभची खरेदीला 100% नाशिकला जास्त वेळ जाणं होणार आहे. त्याच्यामुळं आता तर सध्या थांबून घेतलंय 10 दिवस तर काही कुठं जायचं नाहीये कारण नाशिकला खूप वेळा जाऊन आता कंटाळा आलाय आणि पैसे पण खूप लागून जाते. थोड्या गोष्टींना पण भरपूर खर्च होऊन जातोय. तर निघते मी बड्डेला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. छान होणार आहे. तुमच्यासोबतही शेअर करते. तर चला आता मस्त रेडी झाले आणि साडीच वेअर केलेली आहे. तर आता 5:30 वाजले. आता मी निघाली आहे तर नम्रताच्या मम्मी सोबत जाणार आहे. तर चला आता तिथेच भेटू. बाय बाय. चला येते मम्मी मी. चालेल. आली का नम्रताची मम्मी? हो. आपली बॅग तर आता बड्डेची तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण काही ना काही करतंय. तर ह्या नम्रताच्या सासूबाई तर इथे आहे ना साक्षीवहिनींच्या मम्मीचे मसाले भात पावभाजीची तयारी करताय आणि मेनू होता पावभाजी मसाले भात आणि इकडे आमचं डेकोरेशनची भरपूर तयारी झाली होती. सगळे बलून फुगून झाले होते आणि ही रिंग आहे ना तर ती ना गणपतीच्या डेकोरेशनचीच आहे आणि खरंच खूप कामं आली ही रिंग. खूप म्हणजे बड्डेंना आम्ही डेकोरेशनसाठी हीच रिंग वापरली. तर आता डुगूच्या ही बड्डेला आणली होती तर बलून सगळे फुगवून घेतले आणि त्यानंतर रिंगला जॉईंट केले. तर म्हणजे खूप छान आणि मस्त असं आहे ना रिंगचं आहे ना हे डेकोरेशन दिसतं. तर त्यानंतर लायटिंग वगैरे लावली. हॅपी बड्डे नाव लावलं हे बघा. तर फायनल लुक डेकोरेशनचा मस्त दिसते ना डेकोरेशन. तर आवडलं का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप छान आणि मस्त झालेलं होतं. लाईट बंद केल्यावर तर खूप मस्त दिसत होतं. आणि आता इकडे पावभाजीची भरपूर तयारी झाली होती. सगळ्या भाज्यांना पेस्ट करून यामध्ये टाकल्या होत्या आणि त्यानंतर मसाला वगैरे अजून टाकायचा बाकी होता. आणि इकडे बघा आपला बड्डे केक किती छान आणि मस्त आहे ना. अभिषेक नाव आहे डुगूचं. तर अभि टाकलेले आणि तो आता 2 वर्षाचा पूर्ण झाला आणि छान मस्त असा टेबल आम्ही सजवला फ्लॉवर्सने. आणि इकडे आता सगळे काही आहे ना आता बड्डेची तयारी झाली होती. तर आता बड्डेला सुरुवात करणार. तर चला आता आपला बड्डे बॉय ही मस्त तयार झाला आहे. हा बघा छान मस्त न्यू ड्रेस घातला आहे. छान दिसतोय ना. तर सगळ्या मावशींनी त्याला आशीर्वाद द्या. तर नम्रता ही छान मस्त रेडी झाली. तर चला बड्डे सेलिब्रेशनला तर सुरुवात करणार. तर प्रत्येकजण आहे ना औक्षण करणार अभिचं आणि त्यानंतर केक कटिंग होणार. तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. मिस्टरही आलेले होते.
मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झालं. तर आता जेवणाची ही सुरुवात करणार, कारण बड्डे सेलिब्रेशन फोटोशूट सगळं काय आवरलं होतं आणि पावभाजी खूप छान मस्त झालेली होती. आता सगळ्यात पहिले सगळ्या माणसांना बसून दिलं आणि स्वीटमध्ये मस्त बुंदीचे लाडू होते. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.